काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मागच्या 2 दिवसापूर्वी अकलेचे तारे तोडलेले आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत टिपू सुलतानाची तुलना केलेली. हा छत्रपती शिवाजी महाराजांवर नव्हे तर हा महाराष्ट्रावर, महाराष्ट्राच्या अस्मितेवर घातलेला घाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी ज्या पद्धतीने एक विचार दिलाय, अगदी त्यांच्याच मांडेआळीमध्ये त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता. आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले. त्यांनी कधी कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही. तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे. टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना होच कशी शकते? छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांचं शौर्य हे सगळं आमच्या समोर आहे. त्यांनी काय केलं त्यांच्या जीवनामध्ये आणि हिंदूंचं कशा पद्धतीनं रक्षण केलं, हिंदू पदपाशाहीची स्थापना कशा प्रकारे केली, हे सर्व श्रुत आहे. ते काही वेगळ्याने सांगायची आज आवश्यकता नाहीये. आज मी सांगेन ते टिपू सुलतानाचे क्रौर्य सांगेन. आणि ती क्रौर्य गाथा ज्यावेळेस समजेल त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाशी टिपूची तुलना करता येणं कसं शक्य नाही हे आपल्या सगळ्यांना समजेल. कोण होता हा टिपू? हैदर अलीचा मुलगा टिपू. या हैदर अलीचा मृत्यू 7 डिसेंबर 1782 ला झाला आणि हैदर अलीचं सगळं राज्य हे टिपूच्या हातामध्ये आलं. हैदर अली मुळात हिंदू द्वेष्टा होता, क्रूर होता. बाप से बेटा सवाई या पद्धतीने टिपू त्याच्या 2 पावलं पुढेच होता. अत्यंत हिंदू धर्मद्वेष्टा आणि क्रूर कर्मा असा हा टिपू होता. 82 साली त्याने आपल्या हातामध्ये सर्व सत्ता घेतली. केवळ 3 वर्षानंतर 1785 ची घटना आहे. नरगुंदच्या किल्ल्यावर त्याने हल्ला केलेला आहे. नरगुंदचे तेव्हाचे किल्लेदार होते, त्यांचं नाव आहे काळोपंत पेठे. या काळोपंत पेठ्यांवर, त्या नरगुंदच्या किल्ल्यावर त्याने हल्ला केला. दुर्दैवाने त्या हल्ला परतवून टाकण्या इतकं सामर्थ्य पेठ्यांमध्ये नव्हतं. पेठ्यांना शरणागती पत्करावी लागली. तह होत असतात, 2 राजांमध्ये तह होत असतात, 2 राज्यांमध्ये तह होत असतात. तहाच्या अटी ठरतात आणि त्या तहाच्या अटी ह्या पाळल्या जातात. त्या तहाच्या अटीनुसार त्या पेठ्यांना त्याने रस्ता द्यायचा होता, त्यांना जाऊ द्यायचं होतं जिवंतपणे. पण प्रत्यक्षात ज्यावेळेस हा किल्ला पेठ्यांनी सोडला तेव्हा काय झालं? या क्रूर कर्मा टिपूने त्या पेठ्यांना धर्मवाटेने जाऊ न देता त्यांना कैदेमध्ये तर टाकलं, परंतु त्यांच्या अत्यंत रूपसंपन्न सुंदर अशा विवाहित मुलीला त्याने स्वतःच्या जनानखान्यामध्ये डांबलं. अरे, शत्रूच्या हाती पडलेल्या सुनबाईला आपली आई मानून तिची खणानाने ओटी भरून तिची मुक्तता करणारे छत्रपती शिवाजी महाराज कुठे? आणि ज्याच्यासोबत तह केला अशा पेठ्यांच्या विवाहित मुलीला स्वतःच्या जनानखान्यामध्ये डांबणारा टिपू कुठे? कुठल्या तोंडाने तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांशी या क्रूरकर्मा टिपूची तुलना करता? त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. याबद्दल तुम्हाला महाराष्ट्राची माफी मागावीच लागेल. टिपूचा पापाचा पाडा केवळ एका घटनेने संपत नाही. ही तर एक छोटीशी घटना आहे. अशा अनेक घटना टिपूच्या कार्यकाळातल्या सांगता येतील. 1789 मध्ये टिपूने मलबारची मोहीम केलेली आहे. या मलबारवर ज्यावेळेस टिपूने हल्ला केला, मलबार भाग जिंकून घेतला. कुठलाही भाग जिंकून घेण्याला मना नाहीये.
पण टिपूने स्वतः गौरवाने लिहिलेलं आहे की तिथली 6,000 मंदिरं मी नेस्तनाबूत केली आहेत, ती मंदिरं फोडली आहेत, ती मंदिरं उद्ध्वस्त केली आहेत, तिथल्या मूर्त्यांचं मी भंजन केलेलं आहे. हे टिपू स्वतःच्या पत्रामध्ये त्याचा उल्लेख करतोय, अभिमानाने उल्लेख करतोय. या टिपूची आमच्या महाराजांशी तुलना होऊ शकते का? 1790 मध्ये त्याने अर्काटवर स्वारी केलेली आहे. त्या अर्काटवरच्या स्वारीमध्ये सुद्धा परत याचीच पुनरावृत्ती. हिंदूंची कत्तल, हिंदूंच्या महिलांना त्यांच्यावर जबरदस्तीने अत्याचार करणं, हिंदूंच्या घरांची लूट, मंदिरांची लूट आणि मंदिरांच्या मूर्तींचं भंजन, मंदिरांचा विध्वंस त्याने टिपूची संपूर्ण कारकीर्द भरलेली आहे. जर यादीच वाचून दाखवायची तर उडुपीचं मंदिर त्याने तोडलेलं आहे, कोइंबतूरचं व्यंकटरामनचं मंदिर तोडलेलं आहे, बाळापूरच्या मंदिरातील पार्वतीची मूर्ती स्वतःच्या लाथेने उडवलेली आहे, व्यंकटापल्लीचं मंदिर त्याने तोडलेलं आहे, वेनाड मधलं गणपतीचं मंदिर टिपूने तोडलेलं आहे, पोनमेरी मधलं शंकराचं मंदिर त्याने तोडलेलं आहे. बंगलोरमध्ये तर मंदिर तोडून त्या मंदिराची जागा एका दर्गा बांधण्यासाठी त्याने दिलेली आहे. त्या ठिकाणी त्याने दर्गा उभं केलेलं आहे. आमची हिंदूंची मंदिरं, आमच्या अस्मितेचं एक केंद्र असलेलं आमचं मंदिर, आमच्या संस्कृतीचं केंद्र असलेलं आमचं मंदिर, ती मंदिरं त्यांनी विध्वंसित केली आणि त्या ठिकाणी दर्ग्यांची उभारणी त्याने केलेली आहे. इतकंच नव्हे तर टिपूने तोफखाना आणला वगैरे अशा प्रकारच्या वल्गना केल्या जातात. तुमच्या माहिती करता फक्त सांगतो, उडुपीतलं मंदिर तोडून तिथली शक्ती देवतेची जी मूर्ती होती ती मूर्ती आणि त्या गावातल्या अन्य अनेक मंदिरातल्या मूर्त्या वितळून त्याने आपल्या तोफा बनवलेल्या. हा तोफखाना त्याने आणला आणि त्याच्यासाठी आम्ही त्याचं कौतुक करावं आणि काँग्रेस सारख्या एखाद्या राष्ट्रीय पक्षाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष त्या टिपू सुलतानचा जय जयकार करतो, त्याला माफी मागावीच लागेल. आणि टिपू बद्दल तुम्ही आम्ही कोण सांगणार आहे? टिपूचा राईट हँड ज्याला म्हणता येईल, त्याची सगळी दिनचर्या आणि त्याची दैनंदिनी लिहून ठेवणारा जो आहे त्याचं नाव आहे मीर हैदर किरमाणी. तो निशाने हैदरीमध्ये लिहून ठेवतोय टिपू सुलतानाच्या राज्याचा हेतू काय होता, हे निशाने हैदरीमध्ये लिहिलेलं आहे. मी जसंच्या तसं त्याचा मराठीतला तर्जुमा इथे वाचून दाखवतो. तो म्हणतो, सुलतान ब्राह्मण व हिंदूंच्या इतर जातींचा भयंकर द्वेष करीत असे. मुसलमान सोडून इतर कोणत्याही धर्माचे लोक आपले मित्र नाहीत असे तो मानित असे. याच कारणामुळे त्याचा उद्देश फक्त आणि फक्त मुसलमानांच्या पालना पोषणासाठी, कल्याणासाठी आणि उन्नतीसाठी सर्व काळ झटणे हाच होता. ज्या टिपू सुलतानाच्या स्वराज्याचा मुख्य उद्देश हिंदूंचा संहार आणि इस्लामची स्थापना, इस्लामसाठी सदा सर्व काळ झटणं असं होतं, त्या टिपू सुलतानाची तुलना श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करणं इतक्या पलीकडचा महाराष्ट्र द्रोह कुठलाही नाही. काही जणांच्या फेसबुकवरच्या पोस्ट पाहतोय, टिपू सुलतानाची भलामण करतात आणि ते भलामण करताना आपण कुठला इतिहास वाचला याचा उल्लेख केला जातोय. अरे, तत्कालीन कागदपत्र जर पाहिली, मी इथं वेलणकरांचं उल्लेख करू इच्छितो. वेलणकरांनी टिपू सुलतानाला नागडं केलेलं आहे. त्यांच्या फेसबुकवरच्या पोस्ट वाचा. सत्येंजींनी ज्या पद्धतीने तत्कालीन पुरावे दिलेले आहेत आणि त्या तत्कालीन पुराव्यांच्या आधाराने दाखवून दिलेलं आहे की टिपू किती क्रूर कर्मा होता, ते आपण समजून घ्यावं लागेल. इतकंच नव्हे तर द सोर्ड ऑफ टिपू सुलतान नावाची एक मालिका प्रचंड गाजली होती काही वर्षांपूर्वी आणि त्याच्यातून टिपूला देशभक्त आणि ब्रिटिश विरोधक अशा पद्धतीचं प्रोजेक्ट केलेलं होतं. ही चित्रपट सृष्टींमधल्या भरलेल्या खानावळीची चाल होती. पण त्याच द सोर्ड ऑफ टिपू सुलतान
या टिपू सुलतानाच्या तलवारीवर फारशीमध्ये लिहिलेला लेख हे मात्र टिपू सुलतानाचं काय जीवन उद्दिष्ट आहे ते सांगतो. तो टिपू सुलतानाने त्याच्या तलवारीवर म्हटलेला आहे, माझी ही विजयी तलवार काफिरांच्या नाशासाठी बनलेली आहे. आपल्या स्वतःच्या तलवारीवर काफिरांच्या नाशासाठी ही बनलेली आहे असं लिहिणारा टिपू सुलतान कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रच नव्हे तर अखंड हिंदू राष्ट्रातल्या कुठल्याही राजाची त्याची तुलना होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांशी तर त्याची तुलना कदापिही शक्य नाही. याबद्दल काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना महाराष्ट्राची माफी मागावीच लागेल.